आदरणीय मनोजदादा टांगे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मनसे ट्रॉफी म्हटले की त्यांची घरची ट्रॉफी आहे खरं म्हणायला गेलं तर, आणि अगदी जितूबाईंना या परिसरात एक निकटवर्तीय मनसे सैनिक म्हणून एक चांगली साथ ते देताना दिसून येत आहेत. त्यांचं मंचावरती आगमन झालंय. असं तो सध्या प्रकार बराच काही आहे, परंतु असं अगदी रात्रीच झालं सर. अगदी पाहायला गेल्यानंतर आपण जशी महारात्रीचे काल रात्रीचे 12 वाजले आणि त्याच्यानंतर महाशिवरात्रीला जशी सुरुवात झाली, आपण ती सुरुवात या ठिकाणी महादेवांच्या आरतीने केली. चला प्लीज मॅच ऑन होईल. बॅटर प्लीज. या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय मिलिंददादा मिसाल या ठिकाणी उपस्थित झालेत. यांचं मनस्वी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अगदी खरं म्हणायला गेलं तर त्यांचं येण्याचं औचित्य आणि या स्पर्धेची आजच्या रजनीची होणारी सुरुवात त्यांच्या शुभ हस्ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. नाणेफेक दोन्ही टीमच्या या ठिकाणी जिंकला आणि त्यांच्या नंतर मात्र या मॅचला होईल सुरुवात. अगदी कॉम्बॉक्सकडे वळूया जिथे जोडले जातील समीर सोमने. खूप खूप धन्यवाद. दोन्ही टीमला मी विनंती करतोय आपला एक्स्ट्रा प्लेयर कृपया करून आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवावा. सविनय सप्रेम नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. चेंडू केव्हाही फुटला हरवला तर नवीनच चेंडू देण्यात येईल, हे लक्षात असू द्या. 5 ओव्हरची मॅच, 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची. त्याचे पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न होतोय जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते. सहर्ष स्वागत पाहुण्यांचं. अगदी वेळात वेळ काढून हे आमचे पाहुणे या मुख्य मंचावरती उपस्थित झाले, त्यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. मंकड विकेट विदाऊट वॉर्निंग तुम्ही घेऊ शकता ॲज पर इंटरनॅशनल रूल, हे लक्षात असू द्या. चेंडू फुटला त्यावरती षटकार आला तर षटकार ग्राह्य धरण्यात येईल, म्हणजे इन फेवर ऑफ बॅटर डिसिजन देण्यात येईल. बॅटर आऊट झाला तर मात्र तो डेड बॉल असेल, हे लक्षात असू द्या. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर, कंपल्सरी चेसिंग नाहीये. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर हा निर्णय या स्पर्धेचा आहे. काटरंग टीम एक्स्ट्रा प्लेयर कृपया करून कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. श्री 11 मोहाची वाडी सन्माननीय नरेंद्रजी गुमारे साहेब पुरस्कृत हा संघ. कालही श्री 11 चांदई संघ होता. काय सामना झाला चांदई विरोधात जानवान डवळेपाडा. आजच्या तिसऱ्या रात्रीला होते शुभारंभ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तिसऱ्या रात्रीसाठी. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत आपण स्पर्धेला सुरुवात करतोय. पहिला चेंडू भुजबळने ऑन साइडला खेचलाय. पहिली धाव फलकावरती ते जोडली जाते. स्ट्रायकिंग एंडला आता पोहोचेल तो बंटी पेंडारी. वेळेच्या बाबतीत मी सर्वांनाच विनंती करतोय की सहकार्य करा. 5 ओव्हरचा हा सामना आहे. ऋषभ भुजबळ आणि त्याच्या साथीला तो बंटी भेंडारी. पहिलं षटक घेऊन आलाय तो आदम मुजावर. 5 ओव्हरचा हा सामना. चांगली गोलंदाजी आदमकडून. सर्वांचं सहर्ष स्वागत. स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते रायगड जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार जितेंद्रभाई पाटील, महाराष्ट्र रेल्वे कामगार सेनेचे देखील अध्यक्ष. बॅटची कडा शॉट थर्डमॅनला प्रयत्न लाजवाब होते. खूपच चांगले प्रयत्न, परंतु हा चेंडू थोडा दूर राहिला, कॅच दूर राहिली. 2 धावा धावफलकावर. पुढील सामना जो आहे दोन्ही टीम आपण त्वरित संपर्क साधा, विलंब करू नका.
4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचीच आहेत, अन्यथा 5व्या षटकात एक प्लेयर तुमचा 30R सर्कलमध्ये येईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा ऋषभ भुजबळ कडून. हा चेंडू थोडा खाली राहिला आदमचा. दोन्ही नामवंत संघ आहेत, एक कर्जत नगर परिषदेतील दर्गे ब्रदर्स काटरंग, दुसऱ्या बाजूला श्री11 मोहाची वाडी. या दोन संघादरम्यानची लढत. कर्जत विरोधात खालापूर असा एक सामना पाहणारच होता आज आपण. हा टप्पा थोडा मागे ठेवत उसळी दिली या चेंडूला, खांद्याचा पुरेपूर वापर. हिट द डेक, खेळपट्टीला हिट करून बाउन्स प्राप्त केला तो आदम मुजावरने. चांगली गोलंदाजी. 2 धावा. चिअर अप करत असताना, विश्वास देत असताना आपल्या गोलंदाजाला सर्वच क्षेत्ररक्षक. शफल झाला, दबाव वाढत होता. आदम मुजावरने बॅटरचा पाठलाग केला. ऑन साइडला खेचत असताना मिस टाइम स्ट्रोक आणि ऋषभ भुजबल. पहिला धक्का दर्गे ब्रदर्स काटरंग टीमला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या ती 1-2. ते समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 2. एक विकेट गेले. नवीन बॅटर अजिंक्य दर्गे. ही जोडी महत्वाची या टीमसाठी. ऋषभ भुजबळ माघारी परतला. 5 ओव्हरच्या मॅचेस फार कमी ठिकाणी नाही, कर्जत, खालापूर आणि आजकाल पनवेल, उरणमध्ये देखील ज्या 14-12 हे जे लॉट्स तयार केले जातात, म्हणून एक विशेष ओळख आहे या स्पर्धेची की प्रत्येक दिवसांमध्ये, प्रत्येक रात्रीमध्ये 8 संघ, 32 संघ खेळवण्यात येतात दरवर्षीप्रमाणे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी अमोल चव्हाण. पहिलं षटक टाकला आदमने. पॉवर प्लेचं दुसरं षटक बंटी पेंडारी विरोधात अमोल चव्हाण. हे बॅटल चांगलं रंगेल, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. हे दोन्ही नामवंत खेळाडू आहेत. पहिलाच बॉल थोडा कमी गतीने आला. तिसऱ्या रात्रीची खेळपट्टी आहे, थोडी रंग दाखवत असताना निर्धाव चेंडूने सांगता करतोय तो अमोल चव्हाण. मनसे रायगड चषक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन 9 तारखेला, अर्थातच उद्या. काल आपण महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला या क्रीडांगणावर प्रेक्षकांच्या समवेत. लॉंग ऑनला फटका खेचला, फिल्डर आहे आणि त्याच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय. पॉवरफुल बॅटिंग करतोय सध्या बंटी पेंडारी. षटकार. काय पंच पाहिला आपण वाडीश लॉंग ऑनला. बॉटम हँडचा पुरेपूर वापर, बॅटच्या पंचचा इथे वापर केला तो बंटी पेंडारीने. या फटकेबाजीसाठी तो जाणला जातो. लेदर बॉल क्रिकेट असू दे, रबर बॉल क्रिकेट असू दे किंवा टेनिस बॉल क्रिकेट असू दे, तीनही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी करतो नेहमी. टप्पा थोडा पुढे ठेवला. अमोलला देखील ठाऊक आहे की फलंदाज नाबाद आहे, परंतु थोडा दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. धावसंख्या ते मात्र 8. नवाब डेकोरेटर्स हे सर्व आरास मांडले, अर्थातच बांधले. हा स्टेज, त्याचबरोबर एंट्री गेट, जिथे टॉस बॉक्स. लेग स्टंपच्या बाहेर पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 9. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम आपण कॅप्टन आपला पाठवा टॉस करण्यासाठी. भोसरी विरोधात साई. दोन्ही टीमला आम्ही विनंती करतोय की आपला कॅप्टन त्वरित आपण इथे पाठवायचा आहे. यस, माफी असावी. ASC हाळ विरोधात पोसरी. अपील जोरदार आहे पंचांकडे.
बाटकट इथे दर्शवत असताना ESC हाळ त्यांच्या विरोधात रिया RV11 न्यू गोल्डन पोसरी. चांगली गोलंदाजी अमोल चव्हाण कडून सध्याच्या घडीला. एकच षटकार त्याच्या विरोधात आलाय. अन्यथा त्याने कोणतीही संधी दिलेली नाहीये मोठे फटके खेचण्यासाठी. थोडा दुखापतग्रस्त आहे, धावताना देखील दिसतो आपल्याला बंटी पेंडारी. महत्वाचा खेळाडू या टीम मधला. एक धाव इथे कंप्लीट केले अजिंक्य आणि बंटीने. एकेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचलाय 10 वर 1 बाद 10. ऋषभ भुजबळ मात्र माघारी परतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन उद्या 9 तारखेला आणि या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित केलेली स्पर्धा सन्माननीय अमितजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. वेगाने इथे नक्कीच आश्चर्यचकित केला अजिंक्य दर्गेला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचा खेळ खल्लास झालाय. धावसंख्या ती मात्र अवघी 1 बाद 10. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फक्त 10 धावसंख्या धावफलकावरती आहेत. पहिल्या रात्रीमध्ये मायरा 11 मार्केवाडी, दुसऱ्या रात्रीमध्ये म्हणजे कालच जानमान ढवळेपाडा हा संघ क्वालिफाय झालाय. त्यांची सेमीफायनल उद्या ठीक 6:45 वाजता असेल. शेवटच्या रात्रीमध्ये पहिला सामना त्यांचा होईल सेमीफायनलचा. उद्या महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधील आणखी एक दादा संघ 8 संघ या मैदानात खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. आजही तितकेच ताकदवान संघ खेळत आहेत. काटरंग दर्गे ब्रदर्स काटरंग विरोधात श्री 11 मोहाची वाडी. आदम मुजावर व्हाईट बॉलने इथे सुरुवात करतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. या वेगाचं उत्तर शोधावंच लागेल आता बंटी पेंडारीला, कारण धावसंख्या फार कमी आहे. 11 धावा झाल्यात. दोन्ही महत्त्वाचे फलंदाज आहेत अगदी अजिंक्य दर्गे आणि त्याचबरोबर बंटी पेंडारी. एकच विकेट गेले. ऋषभ भुजबळची तिसरं षटक चालू आहे. 5 ओव्हरचा सामना. हा चेंडू खाली राहिला. हे आदम मुजावरने या गोष्टी प्रामुख्याने केल्यात ऋषभच्या विरोधात देखील, कारण ऋषभ मला अजूनही आठवतं की एक चेंडू त्याच्यासाठी खाली राहिला. दुसरा बॉल लगेचच थोडा मागे टाकून बाउन्स प्राप्त केला होता. स्क्वेअर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. टायमिंग एवढं जोडलेलं नाहीये. ताकद झोकली होती या फटक्यावरती. एक धाव इथे जोडली जाते. धाव फलक जाऊन पोचले आता 12 वर. सावध पवित्रा चांगली गोलंदाजी. दोन्ही पंच काहीतरी डिस्कशन चालू आहे दोघांमध्ये. ESC हाळ विरोधात रिया RV11 न्यू गोल्डन पोसरी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे टॉस करण्यासाठी आपण त्वरित यावं. धावसंख्या 12. आक्रमण करणं आता सध्याच्या घडीला गरजेचं आहे ते काटरंग टीमसाठी. प्रयत्न ते चालू आहेत. अपील जोरदार आहे परंतु नाबाद घोषित केलंय. चांगली गोलंदाजी आदम मुजावर कडून. चांगला ऑलराऊंडर आहे या टीमचा. श्री 11 मोहाची वाडी विरोधात दर्गे ब्रदर्स काटरंग. धीम्या गतीचा हा चेंडू होता. ओळखलं शेवटी. फक्त चिप केलं बॉलला समोर. साजिद त्या ठिकाणी पोहोचतोय. आत्तापर्यंत बांधून ठेवलंय सर्व दोन्ही फलंदाजांना. आदम मुजावर आणि अमोलने. धाव फलक अवघ 13. पहिल्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं अशीच काहीशी सुरुवात मार्केवाडीने केली होती, परंतु त्यानंतर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये किरवलीच्या विरोधात त्यांनी धावा केल्या आणि ते थेट पोहोचले सेमीफायनलमध्ये.
13 धाबा. हलक्या हातानं फक्त दिशा दिल्या, गॅप शोधले. बंटी पेढारीने इथे मात्र बॉल पाठवला सीमारेषा पार. चौकार. कला जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे तो खरा, वाली बनलाय जनतेचा. येस, थँक्यू टीचर. दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मनसे रेल्वे पदाधिकारी आदरणीय परेशजी विर्ले आणि आदरणीय प्रफुल्लजी देशमुख यांच्या या ठिकाणी आगमन झालं. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय परेशजी विर्ले, आदरणीय प्रफुल्लजी देशमुख. चांगली गोलंदाजी आदम मुजाफर कडून एक चौकार त्याच्या विरोधात मागच्या चेंडूवरती आला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक आहे ते 1-17. आणि त्याच समेत आदरणीय रवीजी मोडक यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. ESC हाळ आणि त्यांच्या विरोधात रिया 11, RV रिया 11, न्यू गोल्डन पोसरी. दोन्ही टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण त्वरित यावं. पाहुण्यांचं इथे आगमन, सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रत्येक जण या आयोजनाच्या प्रेमात पडतो आणि टीम तर अद्यापही काही वेटिंगला आहेत. कारण प्रत्येकाला 5-5 ओव्हरच्या मॅचेस खेळायचे आहेत. सगळीकडे 4 ओव्हर 3 ओव्हर. चौथ्या षटकात मुस्तकीन गोलंदाजीसाठी दाखल होतोय. पाहूया उर्वरित या 2 षटकांमध्ये अजिंक्य दर्गे आणि बंटी पेंडारी कशा पद्धतीने मात्र आक्रमण करतील. समोरच्या दिशेने फटका खेचला, वेगाने बॉल निघून चाललाय. चौकार. 4 धाबा. चौकार आला. याच फटक्यांची गरज आहे सध्या तरी दर्गे ब्रदर्स काठरंग टीमला. धावसंख्या 21-21. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढेल. महाशिवरात्रीचा उत्सव सगळीकडे साजरा केला जातोय. हुक करण्याचा प्रयत्न, चांगला झेल, मागे शॉट फाईन लेगला. फलंदाज बाद अजिंक्य दर्गे. आदरणीय जगदीशजी राणे, आदरणीय केतनजी धुले यांचं आगमन झालंय. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एकवीस धाबा 21. आदित्य दर्गे मैदानात दाखल होतोय. अजिंक्य दर्गे माघारी परतला. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर मात्र हुकचा फटका खेळत असताना बॅटची कडा घेऊन मागे शॉट फाईन लेगला चांगला झेल घेतला गेलाय. 2 विकेट गेल्यात आतापर्यंत. धावसंख्या 21. चौथं षटक. मुस्तकीन हे नाव चर्चेत राहिले नेहमी क्रिकेटमध्ये. मुस्तकीन काय आल्या आल्या फटका खेचला. स्क्वेअर लगला. धमाका. आदित्य दर्गेच्या बॅटमधून लांबलचक दूरवरचा षटकार. स्क्रीन कडे वळते की कशा पद्धतीने हा फटका खेचलाय. tenniscricket.in चे सर्व कॅमेरामन, टेक्निशियन प्रशांत पवार लोकांपर्यंत अगदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असताना टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वाधिक मोठी वाहिनी आणि पहिली वाहिनी जी स्थापित झाली संतोष नाणेकरची tenniscricket.in. सत्तावीस धाबा. बाकफुटला जा तिथेच चकमा दिलाय फिल्डरला. बॉल चाललाय सीमारेषा पार.
चौकार आदित्य दर्गेच्या बॅटमधून. एकतीस धाबा. काय बॅटिंग करतोय सध्या आदित्य दर्गे. या स्पर्धेतील प्रत्येक मॅच मध्ये चौथ्या ओव्हर मध्ये धावा आलेले आहेत. एक षटकार एक चौकार. धावगती आता प्राप्त केले. बाउन्सरचा वापर मागे पाठवला चेंडू लॉंग स्टॉपला. चौकार 4 धाबा. 3 चेंडू आदित्य दर्गेसाठी. 1 षटकार 2 चौकार. बाउन्सर सहजरित्या मात्र हा बॉल पाठवला मागे. चौकार 4 धाबा जोडल्या जात आहेत. स्कोर जाऊन पोहोचला आता 35 वरती 35. चौथं षटक इथे मार्गस्थ आहे. मुस्तकीनच्या विरोधात आक्रमण. 3 ओव्हर मध्ये फक्त धावा होत्या 17. या ओव्हर मध्ये 3 चौकार 1 षटकार 1 विकेट. महागडा ठरलाय तो मुस्तकीन खान. नेक्स्ट मॅच ASC हाळ विरोधात RV रिया 11 न्यू गोल्डन पोसरी. टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी आला नाहीत तर 5 ओव्हरची मॅच 4 ओव्हरची करण्यात येईल. पस्तीस धावा. वेगवान चेंडू होता मुस्तकीनचा. शेवटचा चेंडू टाकला त्याने निर्धाव. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावा संख्या ती 2 बाद 35 35. चला एकत्रित येऊ नका. लगेचच मॅचला सुरुवात करा. हाळ आणि त्याचबरोबर पोसरी टॉस साठी लवकरात लवकर या. 35 धावा धाव फलकावर. माननीय जितेंद्रभाई पाटील. दमदार असं आयोजन दरवर्षी असतं. पहा सर कित्येक ठिकाणी आपण बाईक काही मोजक्या ब्रँडचे त्याच पाहायला मिळतात परंतु या स्पर्धेमध्ये पॅशन प्लस ही बाईक म्हणजे सर्व ऑन रोड या बाईकची आपण प्राइस पाहिली. ऑन रोड सर्व टॅक्स वगैरे सर्व काही भरून इन्शुरन्स वगैरे तर जवळजवळ 1,10,000 या बाईकची प्राइस होते. हे पारितोषिक देण्यात येईल प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला. शेवटचा षटक साजिद गोलंदाजीसाठी दाखल झालाय. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आदित्यने चांगली बॅटिंग केले. धावा संख्या ती 35 35. पाहूया लास्ट ओव्हर मध्ये बंटी पेंडारी कशा स्वरूपाचं आक्रमण करतोय. पहिला चेंडू पुन्हा एकदा फक्त दिशा दिले. चूक झाले फिल्डर कडून. 1 धाव इथे. छत्तीस धावा. सिंगल घेतली अगोदरच्या चेंडूवरती. साजिद गोलंदाजी करतोय. प्रयत्न चालू आहेत आदित्यचे. पंचांकडे अपील. निर्धाव चेंडूची होते ते सांगतात. धावगती जी राखले मागच्या ओव्हरमध्ये तीच राखावी लागणार आहे आदित्य दर्गेला. भोसरी संघाचा कर्णधार मयूर पाटील याचं इथे आगमन झालंय. चला लवकरात लवकर ASC हाळ. आज खालापूर टीमला लीड करणारे मयूर पाटील. छोटा पॅकेट बडा धमाका. धीम्या गतीचा बॉल लवकर पिक केलाय. काय बॅटिंग चालू आहे आदित्य दर्गे कडून. बॉल पाठवला त्याने काउक कॉर्नरच्या वरतून सीमारेषा पार. मनसे षटकार. डेंजरस बॅटिंग बाय आदित्य दर्गे. जे अगोदरचे फलंदाज करू शकले नाही. धावा रोखल्या गेल्या होत्या परंतु सध्याच्या घडीला धावांचा पाऊस पडत असताना आदित्य दर्गे. धावसंख्या 42 42. हळूहळू जी अपेक्षित धावसंख्या असते प्रत्येक संघाची की प्रत्येक षटकामागे किमान 10 50 5 ओव्हरमध्ये त्यापर्यंत पोहोचत असताना संघ 42 धावा झाल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. साजिदच्या विरोधातलं हे आक्रमण. हॅलो
दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय मंगेशजी दलवी, आदरणीय सचिनजी आवारे, आदरणीय प्रफुल्लजी देशमुख या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतं. यांना विनंती आहे की आपण या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. बेचाळीस धाबा ASC हाळ. चला लवकरात लवकर कॅप्टन आपण पाठवायचं. लास्ट ओव्हर. पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअरला गेला बॉल, वेगाने ट्रॅव्हल झालाय. बंटी थोडा दुखापतग्रस्त आहे. एक धाव. काय बॅटिंग केली होती बंटीने. MD वॉरियर्स अलिबाग टीम कडून RPL मध्ये रायगड प्रीमियर लीग. अचानक मोपाडा येथे देखील सुप्रीमो ट्रॉफी मध्ये केलेली फलंदाजी बंटीने तालुका हाफ च्या फॉर्मॅट मध्ये जबरदस्त होती. आताही तीच गरज आहे सध्या या टीमला. साजिद समोर आहे नामवंत गोलंदाज. फुल टॉस बॉल. बंटीसाठी आमंत्रण होतं ते त्याने स्वीकारलं. मिड विकेटच्या दिशेनं बंटी पेंडारीचा षटकार. 6 धावा. 6 धाब्याने स्कोर जाऊन पोहोचला 49 वर 49. पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 17 होत्या. 17 आणि मागच्या 2 ओव्हरमध्ये एक चेंडू अद्यापही शिल्लक आहे. मागच्या ओव्हरमध्ये आल्या 18 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या 14. धावगती चांगली राखली आता काटरंग टीमने. चला ASC हाल संघ त्वरित कॅप्टन या. पोसरी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. धीम्या गतीचा हा बॉल होता आणि निश्चितच चाललाय तो विकेट कीपरच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू टाकलाय ते निर्धाव. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. दर्गे ब्रदर्स काटरंग संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 49 वर. 50 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय श्री11 मोहाचीवाडी संघाच्या विरोधात. 5 ओव्हर 50 धावा करायचे आहेत श्री11 मोहाचीवाडी संघाला. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. हा निर्णय लक्षात असू द्या. आणि आता आपण जाऊया पाहुण्यांच्या स्वागताकडे. येस, थँक्यू समीर. आपण टॉससाठी सुद्धा जाणार आहोत, परंतु सर्वप्रथम पाहुण्यांच्या स्वागत सोहळ्याकडे जाऊया. या ठिकाणी आदरणीय परेशदा विर्ले उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती या मुख्य व्यासपीठावरती करतो. आदरणीय परेशदा विर्ले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती. त्याच समवेत या ठिकाणी आदरणीय प्रफुल्लजी देशमुख उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय प्रफुल्लजी देशमुख. चला जुना चेंडू द्या थोडं प्रॅक्टिसला, परंतु खेळपट्टीवरती कोणी खेळू नका. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय मंगेशदा दलवी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. मंगेशजी दलवी. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय सचिनजी आवारे सर उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. अगदी तुम्ही आमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. पाहुण्यांचा हा स्वागत सोहळा या मुख्य व्यासपीठावरती साजरा केला जातोय. आदरणीय सचिनजी आवारे सर, त्याच समेत आदरणीय रवीजी मोडक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. रवी मोडक. बॅटर पाठवा त्वरित मोहाचीवाडी संघ. 50 धावा करायचे 5 ओव्हरमध्ये. येस, दोन्ही टीमचे कॅप्टन समीर. त्याच समेत आदरणीय चेतनजी तळे सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. ASC हाल टीमचा कॅप्टन लवकरात लवकर आपण या, कारण आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय चेतन तळे सर. चेतनजी धुळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय
जगदीशजी राणे सर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय सचिनजी लोंगले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय सचिनजी लोंगले. आणि विनंती करेल दोन्ही कॅप्टन, चला टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. अगदी तुमच्यासाठी सूचना आहेत, फार सूचना आहेत, कारण आयोजकांचे नियम फार या ठिकाणी कडक आहेत. अगदी त्याचं तंतोतंत तुम्ही पालन करावं ही आमची इच्छा आहे. हाल टीमचे कॅप्टन, चला आपण त्वरित या, कारण आपला प्रतिस्पर्धी संघ पोसरीचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हाल टीमचे कॅप्टन विलंब करू नका. अगदी आम्ही तुम्हाला पहिल्या बॉल पासून, पहिल्या रजनीपासून सांगतोय की जर तुम्ही विलंबाने दाखल झालात तर एकतर सामन्याचे षटके कमी होतील, एक तर आयोजकांकडून कमी षटकांचा सामना तुम्हाला जरूर केलावा लागेल आणि पेनल्टी सुद्धा बसेल. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. या आपण ऐकूया महाराष्ट्रातील एक जबरदस्त समालोचक दीपकजी पाटील सरांना. या दुसऱ्या सत्रामध्ये सन्माननीय जितेंद्रभाई पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हाध्यक्ष, पालघर जिल्हाध्यक्ष, मनसेचा वाघ अर्थातच अविनाशजी जाधव साहेबांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभणार आहे. आणि त्याचबरोबर सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव पिट्याभाई यांची देखील भेट या स्पर्धेच्या निमित्ताने आज आपण पाहणार आहोत. परंतु या आपण ऐकूया सेकंड इनिंगमध्ये 5 ओव्हर 50 धावा करायचे आहेत मोहाचीवाडी संघाला. श्री 11 या नावाने संघ खेळतोय. हॅलो, थँक्यू सो मच समीरजी सोबडे सर. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय, मनसे रायगड चषक 2024. सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आणि आजच्या रात्रीमध्ये सुरू असलेली ही पहिली लढत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष आदरणीय जितेंद्रजी पाटील साहेबांची ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पहिला सामना सुरू आहे. एका बाजूला काटरंग आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मोहाचीवाडी. या दोन संघादरम्यान पहिल्यांदा बॅटिंग करत असताना काटरंग संघानं धावा जमा केल्या त्या 49 आणि बरोबर 50 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय. सलामीची जोडी आपण पाहतोय मोहाचीवाडी संघाकडून अमोल चव्हाण आणि अदम मुजाबर ही सलामीची जोडी. तर पहिलं षटक यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे ते ऋषभचं. पहिला चेंडू आपण पाहिला, निर्धाव चेंडून मात्र सुरुवात झाली. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटना हा चेंडू थोडासा पुढे आला होता खेळण्यासाठी, परंतु लेगस्टिकच्या बाहेरून चाललेला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येते आणि अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं जाईल ते मोहाचीवाडी. नेरळमधील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं खरं तर मोहाचीवाडी संघ खेळत असतो. मग फक्त कर्जत नेरळपुरतं क्रिकेट नाही तर बदलापूरमध्ये सुद्धा, कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला हा संघ. परंतु इकडे फ्रंट फुटला येऊन सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिडऑफच्या वरतून टोलवलाय बॉल. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता सर्कल रिस्ट्रिक्शनचा फायदा मात्र उठवत असताना अमोलच्या बॅटमधून मात्र सुंदर ऑफड्रॉप पाहायला मिळाला. चौकारानं खातं उघडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 या आकड्यावर. 10ची सरासरी आहे प्रत्येक षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी मोहाचीवाडी संघाला.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आता मात्र केला जातोय. लॉंग ऑफ लाईक मिड विकेट लाईक क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर 2. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल केलाय, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, टर्न झालाय, टप्पा पडल्यानंतर बॉल जाईल तो सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. लगातारचा दुसरा चौका. दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात, पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात, पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात, पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. मोठ्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि कोणत्याही मित्रमंडळी रायगड जिल्ह्यामध्ये कोणतीही नाईट स्पर्धा घ्या तुम्ही जेव्हा मनसे रायगड चषक पाहायला येता ना तेव्हा वेगळंच खरं तर फील मैदानामध्ये आल्यानंतर होत असतं. परंतु इकडे मात्र चांगली प्लेसमेंट पुन्हा एकदा स्क्वॉरलाईकडे बॉल वेगानं मिड विकेटचा फिल्डर पोहोचलाय आणि तोपर्यंत मात्र सहजतेनं पूर्ण केल्या जातात या दुहेरी धाबा. नेत्रदीपक आयोजन असणारी ही स्पर्धा कर्जत तालुक्यातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यामधील सुद्धा सगळ्यांना मोहून टाकणारी ही स्पर्धा आहे, सगळ्यांना आकर्षित करणारी स्पर्धा. आणि बऱ्याच वेळेला जेव्हा अनेक कर्णधारांच्या तोंडून गतवर्षी सुद्धा आपण ऐकलं, अनेक मान्यवरांच्या तोंडून सातत्यानं आपण ऐकत असतो या स्पर्धेचा गवगवा. इकडे आल्यानंतर वेगळी एनर्जी, वेगळा फील आणि वेगळा उत्साह मात्र संचारतो खेळाडूंच्या मनामध्ये सुद्धा. आणि प्रत्येक जण म्हणत असतं की या मैदानावर खेळायला, या स्पर्धेमध्ये विशेषतः खेळायला मात्र प्रत्येक संघाला मात्र आवडत असतं. आणि एवढं सुंदर आयोजन स्विच केलं यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत बॅक पॉईंटला, त्या ठिकाणी स्टॉप केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळणार नाहीये, धावसंख्या झाली ती आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 11 धावा धावफलकावर आहेत. 5 चेंडू संपलेत, 11 धावा म्हणजेच काय सरासरीपेक्षा जी सरासरी राखायची आहे ती आत्तापर्यंत राखले अमोल चव्हाणनं. अमोल चव्हाण म्हटलं की एक दिग्गज फलंदाज आहे, मोठं नाव आहे मोहाची वाडी नेरळ टेनिस क्रिकेटमधील आणि नेहमीच विस्फोटक खेळ करण्यासाठी ओळखला जातो. ऋषभ पुन्हा एकदा सोडून दिला हा बॉल, लेग स्टंपच्या दिशेनं हा चेंडू जात होता. यस पंच आमच्याकडे वळालेत, फाईट बॉलचा इशारा देत असताना एक अतिरिक्त रन, धावसंख्या 12 या आकड्यावर, 12 रन बोर्ड. त्यामुळे 50 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 ओव्हर्समध्ये किती धावा येतात यावर बरंच काही निर्भर असेल, कारण सोपं नाही आहे. बघाशी आपण पाहिलं बंटी पेंडारच्या बॅटमधून धावा आल्या, परंतु काही चेंडू असे होते की टप्पा पडल्यानंतर त्याला सुद्धा अवाक करणारे ठरले होते, त्याला सुद्धा थोडंसं सरप्राईज करून चेंडू जात होते. त्यामुळे सोपं नाही आहे खरं तर या खेळपट्टीवर बॅटिंग करणं. इकडे आणखीन एक लेगच्या बाहेरून चाललेला चेंडू, व्हाईट बॉल. या ओव्हरमधला हा तिसरा व्हाईट बॉल करतोय ऋषभचं, हे लांबलेलं षटक आहे. 3 व्हाईट बॉल म्हणजे 9 चेंडू तर टाकावेच लागतील या ओव्हरमध्ये. आणि धावसंख्या सुद्धा वाढत चालली ती आता मात्र 13 या आकड्यावर, 13 रन्स ऑन बोर्ड. चांगलं षटक मित्रमंडळींना मोहाची वाडी संघासाठी ठरत असताना यावेळेस लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बराच दूर होता, वॅकंट एरियामध्ये पडला हा चेंडू. दैव बलवत्तर आपण म्हणूया, अमोलचं बाल बचावलाय तो. 2 धावा मिळतील, या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या बिनबाद 15 धावा. नियमांना आपल्याला फॉलो करावं लागेल. येस सर. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात, त्यामुळं सुरुवात मात्र चांगली झाली ती मोहाची वाडी या संघाची. श्री 11 या नावानं संघ खेळतोय. अर्थातच नरेंद्रजी गोमारे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 15, त्याचमुळे येणाऱ्या 4 ओव्हर्समध्ये आता मात्र गरज असेल ती 35 धावांची. 35 रिक्वायर्ड नाव. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय बंटी पेंडारी. मोठं नाव आहे रायगड टेनिस क्रिकेट जगतामधील हर्षद पेंडारी. आणि आजपर्यंत गेले कित्येक वर्ष सातत्यानं मात्र या नावाची चर्चा. चला चेक केलं जाईल. आय थिंक वाईडसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय.
चला चेक केलं जातं tenniscricket.in माध्यमातून. सगळ्यात लोकप्रिय वाहिनी टेनिस क्रिकेट जगतामधील पहिली वाहिनी. संपूर्णपणे क्रिकेटच बदलून टाकलं खरं तर tenniscricket.inचं. संपूर्णपणे पाहायला गेलं तर एक वेगळी भरारी मात्र घेतली सगळ्याच लाईव्ह प्रक्षेपणामुळं. सगळ्यांचं लक्ष लागलं या निर्णयाकडे. तडांपाचा डिसिजन होतं. इट्स अ वाईड बॉल कॉल. ऑब्व्हियसली इकडे फुल टॉस केला होता. पहिलाही चेंडू आपण पाहिला बराच वळला होता आणि फुल टॉस बॉलवर मात्र अदम षटकार धाडला. फ्लायटेड डिलिव्हरी इकडे एज लागले फ्लाइंग स्लीपला. समोर पुढ्यात पडलाय. खरं तर थोडंसं फ्लाइंग स्लीप आपण पाहिली. थोडीशी पोझिशन थोडीशी मागे होती कारण जास्त मोठा रनअप नाही आहे गोलंदाज बंटीचा. त्यामुळं फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि इकडे एज लागली होती. डॉट बॉल. बंटीचा हा बॉल स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड साइड स्क्रीनच्या वरतून धाडलाय. आदम मुजावरच्या बॅट. सुपर बॅटिंग बंटीवर आता मात्र हल्ले चढवले जातात. या षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकते ती 28 या आकड्यावर. 28-50 करायच्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी मोहाची वाडीला. पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी ऑन साइडला मिड विकेटला. थोडासा उशिराने प्रयत्न झाले फिल्डर कडून आणि बॉल मात्र चालला एक टप्प्यानिशी सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. या चौकाराच्या सहाय्याने मात्र टीमची टोटल 32 या आकड्यावर. हे षटक मात्र डोकेदुखी ठरले. आता मात्र काटरिंग संघासाठी यावेळेचा ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न चाललाय. चेंडू वाडीश लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक गेला होता पाठीमागे परंतु चेंडूने मात्र थेट गाठले ती सीमारेषा. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय आदम मुजावरच्या पॅटमधून आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल 36 वर. हाळ संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी लवकर या. कर्जत विरुद्ध खालापूर असा प्रदर्शनीय सामना मात्र आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याची उत्सुकता मात्र सगळ्याच क्रीडा रसिकांना या दोन्ही तालुक्यांना लागले. तालुक्यांनाच नव्हे तर रायगड जिल्ह्याचं सुद्धा लक्ष खरं तर या प्रदर्शनीय मॅचकडे असणार आहे. आणि या काही वेळातच मात्र या शो मॅच सुद्धा आपल्याला याच मैदानावर पाहायला मिळेल. इकडे सिंगल येताना दिसते आणि महागडे षटक मात्र बंटीचं आपल्याला पाहायला मिळालंय कारण इकडे मात्र संपूर्णपणे खेळ बिघडला. तो काटरिंग टीमचा आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या तब्बल 22 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 37 धावा. येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये 13 धावांची आवश्यकता. हॅलो. हाल टीमचे कॅप्टन वारंवार आपणास कॉल दिला जातोय. आपण त्वरित या. सामना संपुष्टात येतोय. हाल टीम आपणास विनंती आहे की आपण त्वरित टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जोरदार अपील पाहायला मिळते. लाऊड अपील आणि अपील मात्र स्वीकारले. लेग बिफोर द विकेट. पहिला झटका श्री 11 मोहाची वाडी टीमला. आदम मुजावर बॅक टू द डगआउट.
अगदी आपण पाहतोय जितूबाईंच्या नावाने या दोन्ही लहरी पाहायला मिळत आहेत. अगदी दीपक सर जर सांगायचं झालं तर फार एक नवं चैतन्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. दरवर्षी काही ना काही नवीन असतं. अगदी तुमच्या माहितीसाठी जरूर या ठिकाणी सांगेल की यावर्षी एक आपण पाहायला गेलं तर बाउंड्री लाईनवरती ती LED लाईट आहे तिचं एक नवं चैतन्य पाहायला मिळतं. आणि दुसरं म्हणायला गेलं ना तर या स्पर्धेमध्ये खेळाडूंची आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांची प्रेक्षकांची जबाबदारी जशी काय जितूबाईंनी आपल्या खांद्यावरती घेतले. सांगायचं तात्पर्य एकच आहे की या मैदानावरती फर्स्ट एड बॉक्स सहित जर आपण पाहायला गेलं तर अख्खी डॉक्टरची टीम त्यांनी या ठिकाणी उतरवली आणि मेडिकल हॉस्पिटल ॲम्ब्युलन्स सहित डॉक्टर टीम सहित मात्र या मैदानात तिसऱ्या रजनीत आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष स्वागत मेडिकल हॉस्पिटल. नक्कीच विलोभनीय दृश्य आपल्याला पाहायला मिळते. अगदी हायवे पासून सुद्धा पाहिलं ना तर अगदी सगळेजण आपोआपच आपली पावलं आहेत ना ही थिरकत अगदी मैदानाच्या दिशेने येतात. एवढं सुंदर दृश्य पाहायला मिळते जेव्हा तुम्ही या ठिकाणी क्रीडांगणावर स्वतः येऊन खरं तर या स्पर्धेचा आस्वाद घ्याल, आनंद घ्याल. पुनीतला मात्र विकेट मिळाले जी गरज होती. नवीन पाटर मैदानाच्या आतमध्ये रोशन आडाव आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहूया. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 38 या आकड्यावर. बंटीनं थोडीशी निराशा केली मी तर म्हणेन. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 22 आल्या आणि त्याचमुळे खरं तर धावांचं पाठबळ राहिलेलं नाहीये काटरन संघाकडे. यावेळेचा हा चेंडू अगोदरच बैठक शॉट खेळण्याच्या तयारीमध्ये आणि इकडे आउटसाइड ऑफस्टंप फुलं लेंथ पडला हा चेंडू पुनीतचा आणि डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाले. डॉट बॉल थोडंसं कमबॅक करत असताना या ओव्हरमध्ये काटरन संघ आपल्याला पाहायला मिळतो कारण फाईट द्यावी लागेल, थोडा संघर्ष करावा लागेल. पहिली 2 षटकं अपेक्षेनुसार गेली नसतील परंतु इथून जर चांगली बॉलिंग केली तर शेवटच्या ओव्हरपर्यंत जर हा सामना नेऊ शकले काटरन संघ तर नक्कीच चांगली फाईट पाहायला मिळेल. यावेळेचा हा चेंडू पाहावे लागेल. यस लाईन पाहिली जाते. पंच इशारा करतात. ऑफस्टोनच्या बराचसा बाहेरून चाललेला चेंडू व्हाईट बॉल एक अतिरिक्त रन. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये बऱ्याचशा धावा दिल्यात. खरं तर 6 धावा आतापर्यंत व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आल्यात. एक्स्ट्राजनं जणूकरी एक षटक वाढवलंय काटरन संघानं आणि त्याचा फायदा मात्र मोहाचीवाडी संघाला झालाय. आडवा पॅटर्न स्क्वायर ऑफ द विकेट फटका चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. रोशन आढावच्या बॅटमधून येतोय खणखणीत असा चौकार. सचिन जी आवारे सर आणि आदरणीय रवी मोडक यांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आदरणीय सचिन जी आवारे सर आणि आदरणीय रवी मोडक सर. आडावचा ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे सिंगल येते. एक धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना हळूहळू विजयाकडे वाटचाल करतोय श्री 11 मोहाचीवाडी हा संघ. 44 धावा धाव फलकावर 6 धावांची गरज आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण जाऊया टॉस कडे. अर्थातच आदरणीय रवीजी मोडक आणि आदरणीय सचिनजी आवारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल दोन्ही मान्यवरांना की सर्वप्रथम आपण कॅप्टनचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अगदी कॅप्टनच्या सन्मानार्थ या ठिकाणी राजेंची प्रतिमा त्यांना बहाल केली जाते. आणि थर्डमॅन मॉडेलच्या दिशेनं हा येतोय चौकार आणि या चौकारच्या सहाय्यानं आता मात्र अंतर राहिले फक्त 2 धाबांचं. 2 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन्ही कॅप्टनचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अर्थातच आपण पाहतोय एकीकडे हाल टीम आणि दुसरीकडे पोसरी टीम. दोन्ही टीम खालापूर आपण पाहतोय. संघर्ष जरूर पाहायला मिळेल. आदरणीय सचिनजी आवारे सर यांच्या शुभाचे टॉस केला जाईल. टॉसवरती आहे राजमुद्रा आणि एकीकडे आहे मनसे आता राजमुद्रा दोघांपैकी एक मागायचे. कोण मागते? पोसरी टीमचा कॉल आहे. मनसे आणि इथे मनसे आलाय. अगदी जाऊया आपण मयूर पाटील यांच्याकडे. मयूर टॉस जिंकलाय. आपला निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. पहिले फिल्डिंग स्वीकारणार. आज सध्या जर पाहायला गेलं तर अगदी पोसरी टीम कडून आपण लीड करणार आहात आणि त्यातही जर पाहायला गेलं तर
बरीचशी चर्चा या ट्रॉफीमध्ये होत होती. एक बिग फाईट जरूर पाहायला मिळणार आहे, कर्जत वर्सेस खालापूर. आणि या खालापूर टीमला तुम्ही आज लीड करणार आहात. बराचसा प्रेक्षक वर्ग आज तुमच्या प्रेमाखातीर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. परंतु एकंदरीत बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही या बहुतांशी खेळल्या गेल्यात आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून विचारायचं झालं तर आज आमचं मनसेचं हे आयोजन, काय सांगाल त्याबद्दल? कर्जतमधलं टॉपचं आयोजन असेल हा. ओमकार तुपे आणि त्यांचे सहकारी यांचं मी खरंच आभार मानेन की त्यांनी इतकं चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि आम्हाला खेळायला बोलवलं. खरंच खूप मेहनत घेतली त्यांनी मॅच ठेवण्यासाठी. खेळायला मजा येईल. येस, थँक्यू. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि माता सामन्याचा सामनावीर पुरस्कार मात्र जाईल. 2 षटकं टाकली, 9 धावा देताना एक गडी बाद केला आणि बॅटिंग करत असताना सुद्धा 21 धावांचं योगदान दिलं. अदम मुजावर ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आदरणीय संतोष दादा राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालं. यांना विनंती आहे की